उमरखेड़ ब्राह्मण गांव से हिमायतनगर शहर में अचार बिक्री के लिए लेकर आ रहा एक तेज रफ्तार टेम्पो ऊंची उड़ान भरते हुए घारापुर रोड पर स्थित एक गहरे खड्डे में गिरने की भयानक दुर्घटना रविवार सुबह 10 बजे के आसपास हुई है। इस हादसे में छोटे टेम्पो की हालत बहुत खराब हो गई। चारों टायर आसमान की तरफ हो गए और टेम्पो में भरा हुआ माल का नुकसान हुआ है। सौभाग्य से इस वाहन में सवार दोनों को मामूली चोटें आईं और वे बड़ी दुर्घटना से बच गए। ये देख आसपास के नागरिक हादसा कैसे हुआ ये देखने के लिए भागे। सफर कर रहे लोगों को पहले तो पता ही नहीं चला कि हादसा कैसे हुआ। बाद में देखा गया कि टेम्पो गाड़ी रास्ते के बाजू के बिजली के खंभे से टकरा गई और खाई में गिर गई। हिमायतनगर घारापुर रोड पर महावितरण कंपनी के ठेकेदार द्वारा सड़क के चौड़ीकरण के बाद नए खंभे लगाए जा रहे हैं। देखने में आ रहा है कि ठेकेदार बिना निर्माण विभाग की अनुमति के मनमाने तरीके से सड़क के किनारे केवल से 4 से 5 फीट दूरी पर खंभे खड़े कर महावितरण के अधिकारियों की मिलीभगत से आम जनता की जान से खिलवाड़ करने की कोशिश कर रहा है। नांदेड़ जिले के हिमायतनगर से पलसपुर, हिमायतनगर से घारापुर और तालुका के अन्य ग्रामीण इलाकों में इंफ्रा के माध्यम से नवनिर्मित सड़क के किनारे बिजली लाइनों के लिए खंभे लगाने का काम चल रहा है, जबकि ठेकेदार के माध्यम से किए जाने वाले नया पोल खड़ा करने का काम फर्जी पद्धति से चल रहा है। इस काम को महावितरण के वरिष्ठ अभियंता की मिलीभगत से ठेकेदार सीमेंट की जगह पत्थर के पाउडर का उपयोग कर खंभे लगाकर सरकार की आंखों में धूल झोंक कर लोगों की जान से खिलवाड़ कर रहा है। साथ ही खड़े किए गए खंभे को मजबूत करने के लिए वाटर क्यूरिंग नहीं की गई है। ऐसी खराब स्थिति के कारण तेज हवाओं से भी खंभे जमीन पर गिरने की संभावना है। ये खंभे खड़े करने का कार्य अनियमित एवं अनुचित ढंग से किए जाने से दुर्घटना की संभावना बनी रहती है। इस बात को लेकर हिमायतनगर तालुका में बिना किसी अनुमति के मनमाने तरीके से सरकार की आंखों में धूल झोंकने वाले ठेकेदार का नाम काली सूची में डाला जाना चाहिए और अनुबंध रद्द किया जाना चाहिए। ऐसी मांग सामाजिक कार्यकर्ता रामभाऊ सूर्यवंशी, वामन राव मिराशे, दशरथ हेंद्रे ने की है। साथ ही किसानों को मुआवजा दिलाकर बजट के अनुसार सड़क से कम 20 फीट दूरी पर बिजली पोल लाइन खड़ी की जाए, ऐसी मांग करते हुए शिकायत की थी। तभी इस काम को रोका गया है। अगर पहले ही इन खंभे से बिजली ट्रांसमिशन तार खींची गई होती तो इस वाहन में स्थित दोनों को अपनी जान से हाथ धोना पड़ता था। ऐसा सवाल भी उपस्थित किया गया है। आज की दुर्घटना में टेम्पो सड़क किनारे खड़े खंभे से टकराकर 10 फीट गहरे गड्ढे में जा गिरा। सौभाग्य से कौशिक शेख, जाकिर और अरबाज शेख इन दोनों को मामूली चोटें आई हैं और वे दुर्घटना से बच गए। कुल मिलाकर आज के इस हादसे से नागरिकों में महावितरण अधिकारियों और पोल गाड़ने वाले इंफ्रा कंपनी ठेकेदार के मनमाने व्यवहार को लेकर काफी गुस्सा है। सामाजिक कार्यकर्ता रामभाऊ सूर्यवंशी, वामन राव मिराशे, दशरथ हेंद्रे ने मांग की है कि किसानों और नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए खंभों को सड़क से कम 20 फीट दूर खड़े किए जाना चाहिए ताकि भविष्य में ऐसी दुर्घटनाएं ना हों। हिमायतनगर जिला नांदेड़ से एम अनिल कुमार की रिपोर्ट। वामनरावजी, या खंब्यामुळे अपघात होतील असं तुम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं, तक्रार दिली होती, त्यामुळे काम बंद झालं। आता आज याच पोलला धडकून एक टेम्पो या नालीमध्ये उलटला, त्या टेम्पो चालकाचं भरपूर नुकसान झालं। सुदैवाने काही झालं नाही, तर या संदर्भामध्ये काय सांगता तुम्ही? जय श्रीराम। मला तर एक म्हणायचं की बाबा या ॲक्सिडेंटमध्ये ज्या खंब्यावर तार ओढली नव्हती याच्यामुळं बाल वाचलं बिचार, त्याचं नशीब चांगलं। आणि आपण MSCBला बी खूप मोठी तक्रार केली, ऐकत नाहीत, कॉन्क्रिटिंग नाही, पोलला काम सगळं कामच बोगस आहे। सांगायचं म्हणजे सगळं काम बोगस आहे। रोडपासून 4-5 फूट अंतरावर खांबे उभे केलेत, त्या खांब्याला कॉन्क्रिटिंग नाही, कुठलं म्हणजे त्याच्या रुंदीकरणाचं काही अंतर नाही। पोल डांबर रोडपासून 4 फूट अंतरावर काम, त्या लाईनवर MSCBचं लक्ष नाही, MSCBचं त्याच्यावर कोणी सुपरवायझर नाही। रोडपासून कमीत कमी 50-60 फूट अंतरावर घेऊन त्याचं ते काय ते शेतकऱ्याला लाभ दिला असता। आणि एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन मला एवढं सांगायचं की बाबा गुत्तेदार लोकांना जे आपण काम करालो तर त्या कामावर आपण काय कोण्या पद्धतीने काम करावं। आम्ही याचं पूर्ण भविष्य सांगितलं होतं 15 दिवस अगोदर की साहेब याच्यामध्ये आपण 15 दिवसाच्या अगोदर सांगितलं की 100% ॲक्सिडेंटली म्हणजे लाईन ओढल्या चालली, ॲक्सिडेंट जर झाला तर माणूस मरायचं काम राहतं। आमचं एवढंच म्हणणं आहे, आतापर्यंत जशी आम्ही तक्रार केलो ते काम तिथं थांबलं पाहिजे। आता हे झालं घारापूर रोडचं, पळसपूर रोडचं बी काम तेच आहे। हा रोड सोडून 4 आणि 5 फूट अंतरावर काम केल्यानं धोका होणारच ना। आज मला सांगा एका दिवस कमी जास्तीचं जर काही झालं तर आज काय गेलं असतं? फक्त याच्यावर तार ओढलेला नाही, तर तार ओढलेला असताना तिथं फार मोठं नुकसान झालं असतं। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला एक सांगायचं आहे, हे जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना, त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना याला फक्त पैसा पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी
ना रेती ना गिटी ना कॉन्क्रिटिंग यांचं कुठंच काही नाही. हिमायतनगरमध्ये मग आता कंटेवर साहेब असतील, वने साहेब असतील, त्याच्यामध्ये बिराजदार साहेब असतील, मी प्रत्येकाचे खूप जवळून कामं पाहिलेत. यांचं कामावर फक्त जाओ यारो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा एमएससीबी सोबत चालू आहे. यांचं कुठलंच काही काम ओरिजिनल होत नाही आणि आमच्या कुठल्या इथलं कामावर कोणी आमच्या वरिष्ठाचं लक्ष नाही. मला एवढं सांगायचं आणखी एकदा की साहेब, घारापूर परसपूर रोडचं काम थांबवलं, त्याला थांबवा, अन्यथा याच्या पुढे जर असं काही घडलं हे तुम्हाला महागात पडल. जय श्री. रोड पासून 5 फूट अंतरावर उभा केलेला हा पोलचा खड्डा आणि या खड्ड्या रोड पासून 5-7 फूट अंतरावर असणारे हे 10 फूट खोलची नाली, त्याच्यात केला पोल उभा. हे बघा पोलचा कॉन्क्रिटिंग सहित पोल पडल्याने पोलच्या बुडाला बघा काही सिमेंट कॉन्क्रिटिंग आहे का असं असणार. या हिमायतनगरला एमएससीबीचं काम फार जोरात चालू आहे. फक्त लूट चालू आहे, बाकी काहीच नाही. याला म्हणणार कोणी नाही, याला बोलणार कोणी नाही. यांचा मनमान्य कारभार चालू आहे. आता त्याच्यामध्ये हिमायतनगरला 4-5 कॉन्ट्रॅक्टरचं कुठल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचं काम ह्याच पद्धतीने चालू आहे. मग ते आता हे जे काम आहे हे काम आहे ते इन्फ्राचं काम आहे. जे की एमएससीबीला गेलो तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे म्हणून सांगालेत. या कामाबद्दल कोणाला बोलू देणार आलेत आणि या कामाबद्दल जर कोणी बोललं तर त्याच्यावर FIR करायसाठी पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या विरोधात जाऊन त्यांनी उभं राहिलेत. मग इन्फ्रा कंपनी असो, वने कॉन्ट्रॅक्टर असो की नांदेडचा कंटेवर कॉन्ट्रॅक्टर असो, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची हिमायतनगर महावितरण कंपनीमध्ये, हिमायतनगरच्या MSCBमध्ये फक्त लूट चालू आहे. लूट शिवाय दुसरं काहीच नाही. काम दाखवायचं एक, करायचं एक. आज कंटेवर साहेबाचं रिकंडक्टरचं काम चालू आहे. रिकंडक्टरमध्ये राजवाडी ते हिमायतनगरपर्यंत रिकंडक्टर वायर होत आला. त्यांनी रिकंडक्टरमध्ये कुठलाच रिकंडक्टरमध्ये नवीन वायर वापरला, जुना वायर गायब. हे अशी सगळी लूट असणारी जोरात चालू आहे. हे काम नशीब बिचाराचं वाचलं. मला एवढंच म्हणायचं आहे, हे काम आता इथंच थांबवा आणि या कामाचा कुठेतरी वेगळ्या दिशेनं रस्ता काढा. शेतकऱ्याला त्या पोलाचा फायदा करू द्या. शेतात पोल टाकलं त्याला त्या शेतात टाकलेल्या पोलाचं मानधन द्या बिचाराला. रोडच्या कडेला टाकून जीवितहानी करू नका, एवढीच विनंती. जय श्रीराम. यापूर्वी खांब्यामुळे अपघात होण्याची शक्यता असं तुम्ही तक्रार केली होती, काय सांगता आता तुम्ही? गेल्या 15 दिवसाखाली MSCBला माझ्या लेटर पॅडवर मी एक तक्रार केली होती आणि त्याला सांगितलं होतं की हा गुत्तेदार बोगस काम करतोय. परसपूरून हिमायतनगरहून घारापूर चाललेली हे लाईटचे आहे पोल आहेत आणि हे पोल रस्त्यापासून फक्त 2-4 फुटावर बाजूला हे रवण्यात आले आणि येताना या रोडला टर्न आहेत. तर त्याला सांगितले चुकीच्या पद्धतीने तुम्ही काम करता, येताना गाडीचं दुर्लक्ष होते, एखाद्या वेळेस जर अपघात झाला तर जीवितहानी होऊ शकते आणि हे भविष्य आपण 15 दिवसाखाली सांगितल्यानंतर आज ती घटना आपण पाहू शकता. आज ही घटना घडली. तर या घटनेमध्ये चांगलं झालं, देवाची कृपा म्हणा किंवा त्याची पुण्याई म्हणा, जीवितहानी झाली नाही. कदाचित आज जर लाईटचे तार जर राहिले असते त्या पोलवर तर 100% ते तार पडून एक दुर्घटना मोठी घडली असती. ही दुर्घटना टळली. येणाऱ्या काळात माझं माझी तक्रार आहे, त्याला माझं सांगणं आहे, ते जे बोगस काम करत आहे ते कंपनीवाले, त्या कंपनीच्या विरोधात माझं त्या MSCBला सांगणं आहे की आज ही घटना घडली, उद्या जर एखादी घटना घडली तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि हे जे आता काम आम्ही थांबवलेलं आहे याच पद्धतीने हे काम थांबलं पाहिजे. याच्या पुढे काम